The views and opinions expressed in this podcast are those of the hosts and guests and do not necessarily reflect the official policy or position of any organization or sponsor. This content is for informational and educational purposes only and should not be taken as professional advice. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन भागामध्ये. आजचा आपला विषय आहे चित्रकला. चित्रकला ही फक्त रंग आणि चित्र ह्यापुरती मर्यादित नसून ती मुलांच्या भावनांना, व्यक्तिमत्वाला आणि विचारांना चालना देणारी एक सुंदर शक्ती आहे. तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुजाता पाटे मॅडम. नमस्कार मॅडम. पाटे मॅडम यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट्समधून ATDचा कोर्स केलेला आहे. शिवाय रहेजा कॉलेजमधून त्यांनी फाईन आर्टची डिग्री घेतलेली आहे. गेली 20 वर्ष त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील मुलांना चित्रकला शिकवत आहेत. सुरुवात करूया मुलांच्या विकासाला रंग भरवणाऱ्या या प्रवासाला. माझा पहिला प्रश्न असा आहे की कला म्हणजे नक्की काय? कला म्हणजे आपण म्हणू शकतो की विविध कल्पना, विचार यांची अभिव्यक्ती, जे विचारांमधनं व्यक्ती व्यक्त करत असते. ओके. मग सर जे स्कूल ऑफ आर्ट्स ते मुलांना शिकवण्याची चित्रकला ह्याचा प्रवासाच्या बद्दल आम्हाला थोडंसं सांगा. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेणे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. बरोबर. आणि जेव्हा मी निर्णय घेतला की मला काहीतरी कलेमध्ये करिअर करायचं आहे, तेव्हा पहिल्यांदा जे स्कूल ऑफ आर्ट हेच. आणि त्यावेळेला जे स्कूल ऑफ आर्ट आणखीनच म्हणजे लोकांचं क्रेज होतं की तिथे ऍडमिशन घेणं. तो तेव्हा मी ATD साठी पहिल्यांदा ट्राय केलं की जेणेकरून पहिल्यांदा मी एक आर्ट टीचर डिप्लोमा माझ्याकडे असला पाहिजे. मला टीचिंग मध्ये आवड होती की अगदी आपण म्हणू की जेव्हा आपण 10वीला जे शिक्षक दिनानिमित्त आपण शिकवतो वर्गामध्ये, तेव्हा देखील मी विषय निवडला तो कलाच हा विषय निवडला. तो तेव्हापासनं शिक्षक व्हायचं आणि कलेचं हे माझं फिक्स होतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा ATDला ऍडमिशन घेऊन आर्ट टीचर डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मी डिप्लोमा नंतर रहेजाला ऍडमिशन घेतली फाईन आर्ट्स साठी. तो फाईन आर्ट्स माझं कम्प्लीट झाल्यानंतर मी आर्ट मास्टर केलं. तो त्या पद्धतीने शिक्षण माझं तिथे कम्प्लीट झालं कलेमधलं. मग आता म्हणजे तुमची शिक्षणाची सुरुवात ही तुम्ही शाळेत असल्यापासूनच खरं तर झाली, कारण तुम्ही म्हणताय की शिक्षक दिनाला तुम्ही शिकवत होता. मग जेव्हा मुलांना शिकवत असतो आपण त्यावेळेस मुलं रंग भरत असतात. म्हणजे लहानपणी तर आधी फक्त त्यांना रंग भरण्यासाठीच दिलेलं असतं. मग ते रंग भरवताना रेषेच्या बाहेर जाऊ नको किंवा असं करू नको, तर मग ह्याच्यामुळे मुलांवर त्याचा काही परिणाम होतो का? हा, म्हणजे कला ही खरं तर मुक्त असावी असं आपण म्हणतो की कोणत्याही कलेवरती प्रेशर नसावं, दडपण नसावं. तर मुलांच्या बाबतीत आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. स्पेशली लहान मुलं जे आहेत, म्हणजे इयत्ता 4थीच्या अलीकडची जी मुलं आहेत, वयोगट आहे, त्या मुलांना तर पूर्णपणे मुक्तपणे कलाविष्कार करायला द्यावा, जेणेकरून त्यांच्यावरती कोणतेही बंधन येणार नाही. मुक्तपणे विचारांनी किंवा त्यांच्या स्वतःची कल्पनाशक्ती वापरून ते त्यांची कला प्रगट करतील. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावरती मानसिक एक दबाव येतो की बाबा बाहेर जायचं नाही, किंवा कोणते पॅरेंट्स म्हणा किंवा टीचर्स म्हणा, शिकवताना जेव्हा मुलांना असंच पाहिजे किंवा हे असं नको, हे जेव्हा दडपण आणतात तेव्हा त्यांना मुक्त आविष्कार करण्याला वाव मिळत नाही. बरोबर. तो आपण काळजी घेतली पाहिजे की मुलांना जसं करतोय तसं त्याचं ड्रॉइंग करू द्यावं. तुम्ही आपल्या बोलण्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही चाइल्ड सायकोलॉजीचा पण अभ्यास केलेला आहे. मग चित्रकला जेव्हा मुलं करत असतात तेव्हा त्यांच्या भावना किंवा त्यांचे विचार व्यक्त होतात, हे कसं कळतं? चित्रकला म्हणजे मानसिकता जे आपण म्हणतो. माझं मानसशास्त्र हा थिसेस होता फाईन आर्ट्सला. तर त्याच्यावरती मी भरपूर वेगवेगळ्या आपण वातावरणातली मुलं म्हणू शकतो, जशी अनाथ मुलं किंवा गावातली मुलं किंवा झोपडपट्टीत राहणारी मुलं, इव्हन एक श्रीमंत घरातला व्यवस्थित त्याला छान खाऊ पिऊ मिळते, चांगल्या शाळेत जातो असा मुलगा, त्या प्रत्येकाकडनं आपण जेव्हा चित्र काढून घेऊन त्याच्यावरती अभ्यास केला जातो तेव्हा एक लक्षात येतं की प्रत्येक मुलाच्या मानसिकतेवरती कुठेतरी त्या वातावरणाचा किंवा आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहेत त्याचा परिणाम झालेला असतो. आणि ते चित्रातनं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. मग तुमच्या लक्षात राहणारी अशी एखादी गोष्ट आहे? अगदी, म्हणजे आजही जेव्हा लहान मुलांची चित्र मी काढून घेते तेव्हा लक्षात येतं की त्या काही मुलं अशी नर्वस असतात किंवा काही मुलं खूप उत्साही असतात.
तर तो त्यांचा जो आतले जे आपण हे म्हणू की मनातले जे चलबिचल जी आहे ती त्यांच्या चित्रातून आपल्याला दिसत असते. अच्छा. एखादा मुलगा खूप असा म्हणजे निरुत्साही असेल किंवा आतून दुःखी असेल तर अर्थात तो कलरही सिलेक्ट करताना त्याचे डल कलर घेणार. अच्छा. हे खूपदा मला लक्षात येतं की मुलं डल कलर वापरतात किंवा एखादा मुलगा खूप छान असे डायरेक्ट फ्रेश कलर येलो ग्रीन ऑरेंज असं छान फ्रेश कलर त्याच्या ड्रॉइंग मध्ये कलरिंग मध्ये दिसतात. तर त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था आपल्याला कळते की हा खूप आनंदी आतून आनंदी आहे. अर्थात कला हे आतला आनंद किंवा उत्साह व्यक्त करण्याचंच एक माध्यम आहे. काही वेळा मुलं फक्त रेघोट्या ओढतात, मग त्यावेळेस पण त्यांचा निरुत्साह. अगदी अगदी म्हणजे त्या रेषांमधनं सुद्धा कळतं आपल्याला की म्हणजे प्रत्येक रेषेला पण मिनिंग आहे. जसं आपण म्हणू की एकदम क्रोध आलेली व्यक्ती ही अशी फटकार देणारी असते. अच्छा. तो ते रेषातनं आपल्याला कळतं. अच्छा. काही रेषा लयदार म्हणजे खूप रिदम किंवा मनामध्ये खूप छान आनंद व्यक्त करतोय हा प्रकट होतो. प्रत्येक रेषेला सुद्धा एक अर्थ आहे. मग आता ही चित्रकला अभ्यासात पण तेवढीच मदत करू शकते मुलांना. अर्थात कारण आज कधी कधी असं वाटतं की पॅरेंट्स म्हणतात की नाही अभ्यास कर किंवा मुलं जेव्हा ड्रॉइंग करून घेऊन बसतात किंवा कलरिंग घेऊन बसतात त्यावेळी पॅरेंट्सचं प्रेशर असतो की किती वेळ झाला कलरिंग करतोयस किंवा तेच चाललेलं आहे की मुलांना त्याच्यापासून परावृत्त करू नका. कारण चित्र हे एक असं माध्यम आहे की त्यामध्ये मुलगा स्वतःला रिफ्रेशमेंट देत असतो, त्याचं माइंड फ्री होत असतं. कारण सतत अभ्यास करून त्याचा जो ब्रेन थकलेला आहे त्याला रिलॅक्स करण्याचं एक साधन म्हणजे कलरिंग आहे किंवा ड्रॉइंग आहे. तर मुलं अर्थात जेव्हा ड्रॉइंग कलरिंग करतात तेव्हा त्यांना ते मुक्तपणे करायला द्यायलाच हवंय, जेणेकरून त्याचा परिणाम त्याचा अभ्यासावरती होतोच, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अर्थात ड्रॉइंग केल्यानंतर फ्रेश माइंडने पुन्हा तो अभ्यासात आणखी चांगली वेळ देऊ शकतो. बरोबर. जेव्हा मुलं 8वीला जातात किंवा 9वी-10वीमध्ये असतात तर मुलांच्या ह्या चित्रकलेला थोडा ब्रेक येतो. मग तुम्ही जसं बोललात की पालक बोलतात की नको करू, अभ्यासात लक्ष दे वगैरे, पण ह्याच्यासाठी सुद्धा एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट सारखे पर्याय आहेत. तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्या परीक्षा काय असतात वगैरे? महाराष्ट्र कला संचालनामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट. एलिमेंटरी ही पहिली पायरी असते आणि इंटरमिडिएट ही दुसरी पायरी असते. म्हणजे मुलांनी ह्या परीक्षा द्याव्यात असं मला वाटतंय. म्हणजे अगदी तुम्हाला करिअर करायचं नसेल आर्ट फील्डमध्ये तरी देखील ह्या परीक्षा द्याव्यात की जेणेकरून मुलं ह्या परीक्षांमार्फत खूप काही गोष्टी शिकतात की त्या त्यांना पुढे फ्युचरमध्येही उपयोगी पडतात. जसं इंजिनिअरिंग साईडला जाणारा मुलगा असेल तर त्याला ह्या परीक्षांमधनं खूप काही ड्रॉइंग किंवा डिझाईन याचा सेन्स डेव्हलप होतो आणि त्याला त्याचा उपयोग इंजिनिअरिंग मध्ये नक्कीच होतो. त्याच्याबद्दल मी माझा अनुभव सांगेल की माझे काही एक स्टुडंट असे येऊन सांगतात आम्हाला की मॅम मैं ड्राइंग नहीं करता था तभी लेकिन अभी मुझे इंजीनियरिंग में बहुत प्रॉब्लम होता है, शायद मैं वो ध्यान देता था. किंवा एखादा मुलगा असा येऊन सांगतो की मॅम मुझे ना बहुत फायदा हुआ, मैंने वो ड्राइंग सीखा था, अभी इंजीनियरिंग में काम आता है, मेडिकल में काम आता है. तर याचा अर्थ असा होतो की भले ते मेडिकलला जाणार असतील पण पुढे डायग्राम काढायचे तुम्हाला. त्याच्यामुळे एलिमेंटरी इंटरमिडिएट हे एक तुम्हाला बेस क्रिएट करून देतं की पुढे कोणतेही तुम्ही क्वालिफिकेशन घेत असाल, कुठेही करिअर करत असाल तरी ह्याच्यातनं तुम्हाला जे अनुभव येतील, तुम्ही जे शिकाल म्हणजे बॅलन्स करणं, कलर बॅलन्स करणं, ड्रॉइंग परफेक्शन, पेशन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. ड्रॉइंग मधनं पेशन्स खूप मुलांचे वाढतात की एका ठिकाणी बसून तुम्ही 3 तास म्हणजे हा एलिमेंटरीचा एक पेपर 3 तास असतो, तो 3 तास बसण्याचे पेशन्स मुलांमध्ये येतात. अरे अर्थात कारण मी असं म्हणेल की काही पॅरेंट्स असं वाटतं की खूप मार्क्स मिळवलेत पण आता तू ड्रॉइंग कडे एवढं बघू नकोस, पण त्याला बसण्याचे पेशन्स हे तुमच्या ड्रॉइंग मधनं नक्कीच मिळणार आहेत. बरोबर. म्हणजे ह्या परीक्षांमुळे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. अर्थात कारण काही विषय असे आहेत की ते तुम्हाला बघायचे, ऑब्झर्वेशनने तुम्हाला ड्रॉ करायचे. तो एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षेमध्ये हे विषय केल्याने त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते. बरोबर. तो त्याचाही पुढे फायदा होतो. आणि ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलं काम सुद्धा करू शकतात, म्हणजे फक्त मेडिकल इंजिनिअरिंग सोडून बाकीचे पण. आणि आता कला शिक्षण म्हणजे खूपच पुढे वास्ट आहे, म्हणजे मुलांना खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत पुढे. मॅम तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल आणि तुमचे जे चित्रकलेचे एवढे तुम्ही मी बोलेल की भांडार जे आहे तुमच्या चित्रांचं
त्याचं तुम्ही एक्झिबिशन वगैरे करता का? हा, एक्झिबिशन मी खूप केले आणि आताही अधूनमधून, पण आताच्या वेळेप्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे थोडे चेंज होत, माझे तेवढे एक्झिबिशन होत नाही जे मी पूर्वी केलेले आहेत. सोलो ग्रुप शो असे भरपूर मी शोज केलेत. काही सोलो शो थ्रू मी वर्कशॉप्स घेतले आणि खूपशे पेंटिंग माझ्या काही मोठ्या ऑफिसेस मध्ये वगैरे हँग होतात तेव्हा बघून खूप छान वाटतं. आमच्याही ऑफिसमध्ये एक आहे तुमचं, खूप वर्षांपासून आहे. सो सोलो शो आणि एक्झिबिशन भरपूरच केले. ह्या शोचा काहीतरी अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. एक्झिबिशन्स केले, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात सुरुवातीचा अनुभव मी सांगेल की आता कॉलेज मला जस्ट पास आउट झाले, माझं बाळ 1 वर्षाचं होतं. अच्छा. आणि आता काय करायचं, मला बाहेर पडायचं, काहीतरी करायचं, हे स्ट्रगल माझं चालू होतं. पण कसं कॉलेजमधनं जस्ट बाहेर आलंय, आपल्याला बाहेरच्या जगाची तेवढी हे नसते की माझी जी आपण शैली म्हणू, ती शैली मला लगेच आणणं तेवढं पॉसिबल नव्हतं. मग काय करायचं, तर मग मी सुरुवात कुठनं तरी करायचं, बाहेर तर पडायचं आहे. तर माझा पहिला शो मी वारलीचा केला. अच्छा. आणि वारलीलाच वेगवेगळ्या पद्धतीने मी व्यक्त केलं. ओके. अगदी म्हणजे तो वारली लोक जे शेणाचा म्हणजे लोककला ही महाराष्ट्राची आहे वारली, तो ती कला वेगळ्या पद्धतीने माझ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं मी मांडण्याचा प्रयत्न केला. अच्छा. आणि मग प्लायवूड वरती जसं शेण सारवतात त्या पद्धतीने टेक्स्चर देऊन, किंवा वेगवेगळ्या मीडियावरती, अगदीच कॅनॉस नाही, प्लायवूड किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे सरफेसेस वापरून मी ते पेंटिंग केले. आणि तो त्या एक्झिबिशनला मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, खूपच छान, की म्हणजे पेंटिंग तर माझे खूप मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांनी घेतलेच. अरे वा. शिवाय मला CCRT जे बँगलोरची जी संस्था आहे त्यांनी मला बोलवलं की प्राचार्यांना म्हणजे कॉलेज प्राध्यापकांना ट्रेनिंग देण्यासाठी. अच्छा. ती एक छान ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली होती. त्याच्यानंतर आणि नंतर मग मी हळूहळू माझ्या शैलीमध्ये काम करायला लागले. अच्छा. मग तुम्ही ऑफलाईन मध्ये मुलांना शिकवण्यामध्ये घुसलात, बरोबर? तर मग जेव्हा मुलं ऑफलाईन शिकतात आणि मुलं ऑनलाईन शिकतात, तर ह्याच्यातला फरक तुम्हाला कधी जाणवलाय का? अर्थात कोविडने बरोबर. आपल्याला ऑनलाईन आणलं. हो हो हो. आणि त्यावेळेस ड्रॉइंगचा माझा स्टुडिओ चालू होता, माझ्याकडे ऑफलाईन येणारे स्टुडंट्स होते. अचानक ते बंद करून मला ऑनलाईन जावं लागलं. आणि मग तेव्हा प्रश्न पडला की ऑनलाईन कसं करू शकतो आपण. प्रत्येकापुढे तो होता, प्रत्येकाच्या फील्डमध्ये होता. आणि मला ड्रॉइंग मध्ये तर खूप मोठं होतं की मी ड्रॉइंग कसं मुलांना शिकवणार. पण त्यावेळेस माझ्याकडे US मधनं वगैरे मुलं जॉईन झाले होते आणि मी ऑनलाईन बॅचेस चालू केल्या होत्या. अरे वा. आणि खूप छान अनुभव, म्हणजे अगदी त्या पॅरेंट्सने सुद्धा फोन करून मला अप्रिशिएट केलं होतं की मॅडम इतकी ती म्हणजे तुमच्याशी कनेक्ट झालेत मुलं की म्हणजे खूपच छान. म्हणजे मला असं वाटत नाहीये की ऑनलाईन ऑफलाईन असा काही फरक असू शकतो. तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवरती खूपसा डिपेंड आहे की तुम्ही कसे शिकवताय. आणि प्रश्न पडतोच की ऑनलाईन कसं शिकणार मुलं ड्रॉइंग, पण नाही, छान शिकतात. आणि काही टेक्निक्स असतात मुलांना शिकवण्याच्या आपल्याला, कारण मुलांना ट्रेनिंग देणं म्हणजे त्यांना असं करू नको किंवा हे करायचं नाही, हे नाही शिकवायचंय, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांच्याकडनंच आपल्याला उलट मी तर म्हणेल की मी खूपदा मुलांकडनं खूप काही गोष्टी शिकते. प्रत्येक वेळेस असं नाही की मी मुलांना शिकवत असते, मुलांच्या क्रिएटिव्हिटी मधनं मलाही खूप शिकायला मिळतं. आणि माझ्या इव्हन ना ड्रॉइंग, माझ्या पेंटिंग मध्ये सुद्धा असा एक जो बदल झालेला आहे की मी सुरुवातीला जे पेंटिंग करत होते, हळूहळू जे बदल झाले ते खूपसे बदल मी मुलांकडनं शिकलेली आहे. अगदी मी मनापासून मुलांना म्हणेल की खरंच आहे, म्हणजे त्यांना शिकवणं आणि शिकणं ही एक देणघेण म्हणतात ना, देवाण-घेवाण. स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्य हा नेहमी विद्यार्थीच असतो. अगदी बरोबर. आजही मला असं वाटतं की मी शिकतेच आहे, म्हणजे ते आपण शिकणं कधीच संपत नाही. बरोबर. मॅम, आता काही लोक आहेत जी ह्या क्लासेसला वगैरे फी भरू शकतात, पण अशी पण लोक आहेत जी क्लासेसला फी भरू शकत नाहीत किंवा घरापासून खूप अंतरावर आहेत, तर त्यासाठी ते लोक युट्यूबवर जास्त सर्च करतात. तुमचंही एक युट्यूब चॅनल आहे, मग युट्यूब चॅनलवर तुम्ही कसं शिकवता, म्हणजे मुलं कशी इंटरॅक्ट होऊ शकतात? युट्यूब चॅनलवरती माझ्या काही अशा व्हिडिओ आहेत की मुलांना ना ड्रॉइंगच्या आधी भीती वाटते. मी एक ऑब्झर्व केलं माझ्या एवढ्या एक्सपिरियन्स मधनं
की ते ना 4th 5th पर्यंत खूप छान ड्रॉइंग करत हो असतात. बरोबर. म्हणजे अगदी त्यांना वाटतं की मी छान करतो, हा हा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. अगदी एक छोटस बाळ तुम्ही बघितलं तर तो इतका कॉन्फिडंट असतो ना, तो मस्त असं एक सर्कल काढतो, हा एक लाईन काढतो, 2 लाईन काढतो, 2 अशा लाईन केसाच्या काढतो, ही माझी मम्मा हो बरोबर. सांगतो, हो की नाही. हं. सो ते खूप कॉन्फिडंट असतात. हा पण जसे जसे ते मोठे होतात ना, हा. तसं तसं कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि मे बी त्याला म्हणजे त्यांचं वातावरण थोडस जबाबदार असतंच. बरोबर. की मुलांना तुम्ही जेवढं फ्रीडम द्याल ना, तेवढं ते स्वतः आत्मपरीक्षण करतच असतात. मग आपण एक अशी मनामध्ये एक कल्पना देऊन ठेवलेली असते का की ह्युमन फिगर म्हणजे त्याला एक हाताची 5 बोटं दिसली पाहिजेत किंवा हाताचा असा कर्वच दिसला पाहिजे. तो 4th स्टँडर्डच्या मुलांपर्यंत आपण त्यांना गाईडच करावं, की त्यांना शिकवण्यापेक्षा की असंच काढ किंवा असंच करू नकोस वगैरे. तर त्यांना ते फ्रीडम मिळाल्यानंतर त्यांची कल्पनाशक्तीला वाव मिळतो, ते स्वतः आतून मुक्त व्हायला लागतात. बरोबर. मग त्यांच्या दृष्टिकोनातनं आई म्हणजे भले एक सर्कल आणि 2 लाईन वरती 2 केसाच्या लाईन असतील, असू शकतात. हा आणि आपण त्याच पद्धतीने त्यांचं चित्र वाचायला शिकलं पाहिजे. हा खूपदा अशी मुलं असतात की त्यांना म्हटलं जातं की असं का करतो, मग ते हळूहळू त्या चित्रापासून लांब जातात, चित्र ड्रॉ करण्यापासूनच लांब जातात. त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते की मला ड्रॉइंग येत नाही. त्याच्यानंतर कलरिंग आपण गाईड करूया त्यांना की कलरिंग असे 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 वापरायचे, त्याच्यानंतर तो करताना त्याला फ्रीडम द्यावा. मग तिथे आपण आपली लुटबुट दाखवली की मग हा मला येतच नाही असं करून ते कलरिंगच्या पण पासून हे माझे लांब अनुभव आहेत. होतात. हो हे बरोबर. माझे अनुभव आहेत की मुलं मग ड्रॉइंग या विषयाला घाबरायला लागतात हा की मला नाही जमत. 4th 5th पर्यंत 5th ला येईपर्यंत मुलगा एन्जॉय करतो, हा पण 6th ला आल्यानंतर त्याला कुठेतरी अशी एक भीती निर्माण होते की मला ड्रॉइंग येत नाही, हा 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 मला कलरिंग जमत नाही. हो हो तो 4थी 5वी पर्यंत हा. त्या मुलांना आपण गाईड करत करत त्यांचा आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे हा. की तू करू शकतो, खूप छान करतोयस, हे मस्त केलंय, हे काय केलंय, असं सांगून त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. बरोबर. ऑफलाईन ऑनलाईन क्लास आपला हा पॉइंट होता, हा. बरोबर. तर ऑफलाईन ऑनलाईन मध्ये घेताना पण आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की मुलांना कसंही आपण स्वतः प्रवृत्त करायचं. म्हणजे युट्यूब चॅनल थ्रू सुद्धा ते लोक शिकू शकतात. आणि इझी मेथड म्हणून शिकायचं, आपल्याला त्यांना लगेच आर्टिस्ट नाही बनवायचंय. बरोबर. तर थोड्या इझी मेथड ह्या एज ग्रुप साठी असल्या पाहिजेत, की भले त्या माझ्या स्वतःच्या मेथड असतील की मी मुलांना सिम्पल करून दाखवते. प्रपोर्शन ह्युमन फिगर काढायची आहे, तर मग त्याला कसं सिम्पल करता येईल आपल्याला, तो प्रपोर्शन त्यांना सिम्पल करून सांगायचं की जेणेकरून त्यांना ते इझी वाटते, ते करणार प्रयत्न. बरोबर. आणि एकदा सुरुवात केली की मग ते पुढे बरोबर. आणि मग म्हणतो मोठी मुलं जी आहेत, जी एलिमेंटरी इंटरमिडिएटची तयारी करतात, तर त्यांच्यासाठी आपण मग प्रपोर्शन शिकवायला सुरुवात करावी की नाही फिगर मग तुझी अशी 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 असली पाहिजे. पण तिथे सुद्धा इझी मेथड, कारण ही मुलं लहानच आहेत, फार मोठी नाहीयेत आणि त्यांना काय आता करिअरचा आपण विचार करायचा नाही. आता आपल्याला त्यांना फक्त पुढे न्यायचंय. सो त्या दृष्टीतनं आपण त्यांना थोडंफार प्रपोर्शन शिकवून इझी मेथड देऊन आपल्याला पुढे त्यांना गाईड करता येतं. म्हणजे ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता निर्माण होईल मुलांमध्ये. अगदी अगदी. ड्रॉइंग करताना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा एक छान नेचर त्यांचा डेव्हलप होतो. कारण जेव्हा ते कलर्स काढतात, तर कलर्स काढल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न असतो की आता कोणत्या कलरनी कलर करू, ब्रश कसा पकडू, बरोबर, पाणी कसं कुठे ठेवू. पाणी नेहमी मुलांचं सांडतं, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि तो एक्सपिरियन्सने ते हळूहळू शिकतात. त्याच्यासाठी आपल्या गाईडलाईन थोड्याशा द्याव्या लागतात आपल्याला की प्लेस युअर मटेरियल राईट हँड साईड. मग तो राईटी असल्यानंतर त्याला ते इझी जातं. एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्यांचा की त्यांना कलरिंग करताना हाच मोठा प्रॉब्लेम असतो, मग पाणी सांडलं, माझं ड्रॉइंग खराब झालं. आणि मग रंग आणि पाण्याचं प्रपोर्शन सुद्धा, शिवाय शेड्स बनवणं की एखादी शेड त्याला बनवायची. आणि मला असं वाटतं की त्या रेडीमेड ज्या शेड्स असतात की नाही, पॅरेंट्स आणून देतात, हा हे बघ हे भरपूर शेड्स रेडी आजकाल निघाले, ते देऊच नाहीत मुलांना, कारण तेच ते शिकत असतात की ह्या कलरच्या मिक्सिंग मधनं हा कलर तयार होतो, किंवा मला आता हा हवाय मग मी कोणते कलर मिक्स करू. हे प्रश्न मुलांना करताना पडायला हवेत, त्यातनं खूप शिकत असतात ते. बरोबर. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये चित्रकलेला कुठेतरी दुय्यम स्थान दिलंय असं वाटतं का? कारण 10वी मध्ये सायन्स, गणित किंवा हे सगळे विषय जे आहेत, भाषा म्हणा, त्या सगळ्यांना एक मार्किंग सिस्टीम आहे. पण जिथे चित्रकलेचा विषय येतो किंवा हस्तकलेचा विषय येतो तिथे त्यांना ग्रेड दिले जातात.
मग ते काय माझा जर चांगला विद्यार्थी असेल तर मी त्याला ते ए ग्रेड तर देणारच. मग तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी आपल्याला दुय्यम स्थान दिलं जातं या गोष्टींमध्ये? दुय्यम स्थान अजूनपर्यंत दिलं जात होतं, पण आता माझे एक्सपिरियन्स थोडेसे बदललेत. अच्छा. म्हणजे खूपदा असं होतं ना की ड्रॉइंग हा विषय फक्त टाइम टेबल मध्ये असतो, पण तो खूप महत्वाचा नसतो. हो. पण आय थिंक हा विषय तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याला तेवढं महत्व दिलं गेलं पाहिजे. कारण कोणताही विषय हा मुलं शिकत असतात पुस्तकातनं, पण ड्रॉइंग हा विषय असा आहे की ते तुमचा म्हणजे गणित असू देत किंवा सायन्स असू देत, कोणताही हा विषय चित्रकलाच्या माध्यमातून ते जास्त चांगला समजून घेऊ शकतात. अच्छा. म्हणून आता आर्ट इंटिग्रेटेड सब्जेक्ट झालेले की प्रत्येक विषय हा आर्टशी कनेक्ट केला गेलाय. की सिमेट्रिकल फॉर एक्झाम्पल मॅथ्स मधला आय थिंक तो एक आहे सिमेट्रिकल. तो सिमेट्रिकल रंगोली काढून मुलांना दाखवा ना की सिमेट्रिकल म्हणजे एक्झॅक्टली काय. अच्छा. की त्याच्या दोन्ही साईड सेम आहेत. मग त्यांना हा आर्ट मधनं एक्सपिरियन्स देऊन आणि ह्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत. आता मी बघते की ह्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत की अदर विषय सुद्धा कलेसाठी कनेक्ट केले जातात. म्हणजे पूर्वी तेवढं नव्हतं महत्व, पण हळूहळू महत्व वाढतंय कलेचं. इव्हन पॅरेंट्सही जागरूक झालेले आहेत, तेही महत्व द्यायला लागलेले आहेत काही प्रमाणामध्ये. म्हणजे अगदीच मी नाही म्हणणार सगळेच, पण काही पॅरेंट्स असे आहेत की जे कलेला महत्व देत आहेत. काही स्कूल्स मधनं खूप छान कलेला इम्पॉर्टन्स दिलं जात आहे. पालक स्वतः जरी कलाकार नसले तरी घरी ते लोक मुलांची क्रिएटिव्हिटी कशी वाढवून घेऊ शकतात. म्हणजे काही पालक देतात महत्व, पण काही पालक असे आहेत की त्यांना स्वतःला पण इंटरेस्ट नाहीये, मग त्याच्यामुळे ते मुलांच्या पण क्रिएटिव्हिटीला एवढं प्राधान्य नाही देत. तर मग ते आपण कसं काढून घेऊ शकतो मुलांना? कारण काय ड्रॉइंग मध्ये 5 सगळेच जण होतात ना. त्याच्यामुळे तसा दुर्लक्षित होऊ शकतो हा विषय, खूपदा होतो. पण मला असं वाटतंय की पॅरेंट्स कडनं किंवा टीचर्स कडनं किंवा शिक्षण संस्थेकडनं सगळ्यांकडनंच मुलांना सपोर्टची गरज आहे. स्पेशली पॅरेंट जेव्हा घरातनं मुलांना ड्रॉइंग ह्या विषयावरती गाईड करतात किंवा नकोच म्हणतात, तर ते फार चुकीचं आहे. की मुलांना ना तुम्ही जेव्हा करतात तेव्हा एकतर मुलांच्या ड्रॉइंग मधली लुडबुड आपली नसावी. मुलं जेव्हा करतात त्यांना करू द्यावं. एकदा त्यांचं ड्रॉइंग कम्प्लीट झालं की त्याच्यावर थोडी चर्चा करावी की काय काढलंयस तू. मग त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही काढलेलं असेल, पण त्याला मिनिंग आहे. भले आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ते काहीतरी वेगळं दिसू शकतं किंवा चुकीचं वाटू शकतं, बरोबर नाही कलरिंग केलंय, ड्रॉइंग बरोबर केलं नाहीये, पण तो व्यक्त होत असतो. त्याच्या आतल्या भावना तो त्या पेपरवरती व्यक्त करत असतो, रेषांच्या माध्यमातून किंवा रंगांच्या माध्यमातून. तो त्याला एकतर काय केलंयस, किती घाण करून ठेवलंयस हे शब्द न वापरता त्याला प्रोत्साहन देणारे शब्द वापरावेत. वा छान, सुंदर केलंयस. अर्थात ह्याच्यामध्ये असं पण होतं ना की कलेत करिअरच नाहीये, मग तुम्ही आणखीन त्या मुलांना खाली खेचता असं होतं? कलेत करिअर नाहीये हा आपण नंतर याच्यावरती बोलूया. पण मी अजूनही म्हणेल की पॅरेंट्सने घरातनं काय मुलांना कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर अगदी मला आठवते माझी मुलं लहान असताना मी घराला कलरिंग केलेलं नव्हतं. मी वॉल अशा ठेवल्या होते की मुलांना फ्रीडम मिळावं, त्यांना हवंय ते त्यांनी करावं. आणि मी सगळ्या पालकांना असंच सांगेल की मुलं लहान असेपर्यंत ना माझी भिंत छान असावी असं ठरवू नका. त्यांना ना मुलांना कुठेतरी आपण त्यांच्या कलाविष्कारापासून लांब नेत असतो. तर मी तर म्हणेल जेव्हा लहान मुलं असतात भिंती कलर करू नका, त्यांच्याकडे द्या क्रेयॉन्स, त्यांना करू द्या, रेघोट्या मारू द्यात, जे करतायत ते करू द्यात, त्यांना व्यक्त होऊ द्यात. लहानपणापासून मुलांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आपण म्हणतो की नाही, मुलांनी सगळं घाण करून ठेवलंय, ते घाण नसतं. त्यांच्या दृष्टीतनं त्यात खूप काही मिनिंग असतं. बरोबर, त्यांचे विचार असतात, त्यांचा तो एक मोठा कॅनव्हास आहे. त्यांना ते फ्रीडम द्यावं की कर तुला काय करायचंय. 5 वर्षापर्यंत तरी ते फ्रीडम मुलांना मिळावं. त्याच्यानंतर पालकांनी त्यांना निदान बेसिक मटेरियल जे पेपर, संगीत पेपर किंवा माती, कलर्स ह्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड कराव्यात की जेणेकरून त्याच्यात तो रमेल. मातीमधनं सुद्धा खूपशा ऍक्टिव्हिटीज त्यांच्या डेव्हलप होतात. सो माती पण छान, वेगवेगळ्या क्ले येतात इको फ्रेंडली, त्या द्याव्यात. रंग द्यावेत की रंगात पण खेळू देत, वॉटर कलर मध्ये पण खेळू देत मुलांना. छोट्या मुलांना पसारा घालू देत थोडासा, कारण मुलांच्या पलीकडे पसारा काही नाहीये ना. मुलांना आपल्याला घडवायचंय, त्यांच्यासाठीच आपण सगळे धडपड करत असतो. सो तो त्यांचा आपल्याला वाटणारा पसारा त्यांचं विश्व असतं. बरोबर, त्याच्यामुळे त्यांना त्यात रमून द्यावं.
सो तेच की मुलांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी घरी कुठले कुठले आपण म्हणजे असं करू शकतो. उपक्रम म्हणजे हे आहे की भिंतीवर कलर करूच द्या, ते तर आहेच, पण आणखीन काय करू शकतो त्याच्या पलीकडे? हा, पॅरेंट्सचा रोल असाही असावा की सुट्टींमध्ये किंवा इतरही दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, क्वालिटी टाइम मुलांसाठी स्पेंड करायचं असतं. सगळ्या पॅरेंट्सला, सगळ्यांना इच्छा असते की आपल्या मुलांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करावा. तर त्यांना मॉलमध्ये न नेता नेचरमध्ये न्यावं. ऑब्झर्वेशन तिथे मुलं शिकतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात ते, की नेचरमध्ये गेल्यानंतर पानं. आता मी काही विषय मुलांना देते की 100,000 लिव्ह काढा. अच्छा, वेगवेगळे. तर मग ते एक झाड काढणार, त्यांना जे मेमरीमध्ये आहे ते लिपचा शेप 100 टाइम तुम्ही रिपीट करा. अच्छा, त्याच्यामध्ये त्यांचं पेशन्स वाढतात, ऑब्झर्वेशन असतं, ते मेमोराईज करतात आणि ते करत राहतात. ह्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात की ज्याच्यातनं मुलांचं पेशन्स वाढतात, ऑब्झर्वेशन त्यांचं जे असतं ते तिथे कामी येतं. मग ते जे तुम्ही बोलता की 100 वेळा काढा, त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळं नाही, तो एकच पार्ट रिपीट करणं. प्रयत्न हाच असतो की तोच एक शेप रिपीट करा. मग ते फोकस राहतात. मग तोच एक शेप ते रिपीट करताना त्याचे पेशन्स वाढतात. बरोबर. आणि ते सारखं आल्यावर एक कन्सिस्टन्सी आणि खूप छान मुलांना. आणि मी तेव्हा सांगते, अजिबात बोलायचं नाही. बोलायचं तुम्हाला स्वतःशी बोला. आणि माझा स्वतःचा हा स्वभाव आहे. म्हणजे पेंटिंग करताना मी स्वतःशी खूप बोलत असते. आपण बाहेरच्या जगाशी खूप बोलत असतो, पण स्वतःशी फार कमी बोलतो. बरोबर. जेव्हा आपण आत्मकेंद्रीय होऊ थोडंफार, जेव्हा स्वतःशी बोलू, तेव्हाही आपल्याला स्वतःला प्रोत्साहन देण्याची एक कला गवसते, असं मला वाटतं की ते पुढे जाऊन खूप कामी येतं. मग आपण म्हणजे मला परत त्याच प्रश्नावर यायचंय की कलेमध्ये करिअर नाहीये, तर ह्या पालकांना तुम्ही कसं सांगाल? कारण तुम्ही जेव्हा निवडलं की मला आता कलेतच करिअर करायचंय, तो काळ वेगळा होता आणि तेव्हा खरंच आई वडील फक्त सायन्सलाच जा आणि पुढे मग काय शिकायचं ते शिक, असं होतं. मग तुम्ही कसं त्या याच्यात वळलात आणि त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? हा, माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी ऍक्च्युली आता आपल्याला 12वी झाली आहे, आता BA करायचं आहे असं डिसिजन घेऊन FY BA पर्यंत कॉलेज केलं. पण FY BA ला मला कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही, हे काय माझ्यासाठी नाहीये. मला ज्याच्यामध्ये जायचंय, मला ह्याच फील्डमध्ये करिअर करायचंय. लिटरली FY BA ला मी माझ्या वडिलांना सांगितलं. मग ते खरं माझ्या डोक्यामध्ये होते की 2 वर्षामध्ये मला आर्ट टीचर डिप्लोमा करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढे माझं मी एज्युकेशन कम्प्लीट करेल. आणि वडिलांनी मला सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला. म्हणजे घरच्यांकडनं त्या वेळेमध्ये सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर माझा प्रवास चालू झाला. पण खूप मागे आता वळून बघताना मला खूप छान वाटतं की अरे, माझं ते डिसिजन खूप चांगलं होतं. बरोबर. आय एम रिअली हॅपी. मला आज इतका आनंद होता की मी ह्या फील्डमध्ये एन्जॉय करते. चुकून मी कोणत्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये गेले असते तर माझं काही खरं नव्हतं. सो खूप छान माझं डिसिजन, ते मला स्वतःला आज खूप आनंद देऊन जातं. आणि इतर पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर आज विचार करतायत, आज उलट मुलांना खूप चांगल्या संधी आहेत. तेव्हा आर्ट टीचर डिप्लोमा, फाईन आर्ट्स, कमर्शियल याच्या पलीकडे फार जास्त काही ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या. पण आजच्या पॅरेंट्सच्या पुढे किंवा स्टुडंटच्या पुढे खूप काही ऑपॉर्च्युनिटी आहेत की ते डिझायनिंग म्हणा किंवा डिजिटल फील्ड म्हणा, कमर्शियल आर्ट मध्ये, डिझाईन मध्ये सुद्धा भरपूर फील्ड्स आहेत. आणखीन आणि डिझायनिंग मध्येच इंटिरियर म्हणा, ज्वेलरी, फॅशन डिझायनिंग, भरपूर हे आहेतच मुलांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर आता उलट मुलांना जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत, ज्या आमच्या वेळेत नव्हत्या. म्हणजे मुलांना जे हवंय ते करू द्यावं, पॅरेंट्सनी करून द्यावं. क्रिएटिव्हिटी अधिक महत्वाची ठरणार आहे का? कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेली देणगी आहे. AI जरी चित्र काढू शकत, म्हणजे चित्र तयार करून देईल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये भावना नाही उतरू शकत. की ती फक्त माणसाला मिळालेली देणगी आहे. माणूस विचार करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो, संवेदनशील आहे. त्यामुळे अर्थात चित्र काढताना ह्या सगळ्या कलागुणांचा तो उपयोग करूनच चित्र जिवंत बनवू शकतो. जे आपण म्हणू की AI ने केलेलं चित्र, निर्माण केलेलं चित्र किंवा एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेलं चित्र, याच्यामध्ये तो फरक कायमचा असणार आहे. बरोबर. की आपण कोणतेही चित्र जिवंत होण्यासाठी
त्याच्यात भावना ओतून केलेलं कामच असलं पाहिजे. हो हो त्या प्रत्येक स्ट्रोक मध्ये ते दिसतं हो की आर्टिस्टचं एखादं काम जर 7 करोडला विकलं जातं तर हा. अर्थात त्याच्यामध्ये कुठेतरी भावना आहेत, बरोबर. कुठेतरी त्यांनी एक्सप्रेस केलेला आहे, जिवंतपणा आहे, तर तो फरक कायमचा असणार आहे. हा त्याच्यामुळे कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही म्हणाल तर इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी हा याला महत्व आहेच आहे. आणि ते माणसाकडनंच व्यक्त होऊ शकतं. हा, मग त्याच्यामुळे माणसाला एआयच्या जगातही ह्या कला निर्मितीला खूपच महत्व आहे. लावलं तर माझं घर जिवंत असल्यासारखं मला वाटेल. बरोबर. अर्थात फील्डमध्ये तुम्ही जेव्हा संधी बघाल तर हा. एआयच्या विश्वात सुद्धा अजूनही आपल्याला माणसाला संधी आहेत असं म्हणता येईल. हा. कारण बघा जर एखादी व्यक्ती जेव्हा त्या विषयावरती काम करते हा तेव्हा अर्थात जे चित्रकलेतून हा निर्माण म्हणजे आपल्याला ज्या क्वालिटीज माणसामध्ये बघायला मिळतात हा की एक ग्रुप वर्क मुलांना हा, आपण हा. आता स्कूल लेवलवरती देखील आम्ही काही ऍक्टिव्हिटीज देतो हा की त्या ग्रुपमध्ये ते कम्प्लीट करतात. हा हा बरोबर. तर हम्म. ग्रुपमध्ये काम करण्याची जी पद्धत आहे हम्म. ती मुलं चांगली अवगत करू शकतात. हा त्याचाही उपयोग पुढे जाऊन होऊ शकतोय. बरोबर. त्याच्यानंतर कोणत्याही क्षेत्रात म्हणू आपण हा की तिथे त्यांना ग्रुपमध्ये काम करणं तेवढं सोपं होऊन जातं. त्यांची हा. क्रिएटिव्हिटी वापरणं, त्यांचे पेशन्स जे कलेच्या माध्यमातून डेव्हलप होत आहेत. हा तर ह्या सगळ्या क्वालिटीज इथे नक्कीच त्यांना उपयोग उपयोगी करतात. पडते. बरोबर. जी भविष्यात ह्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला उपयोगी पडतील. नवीन विचार करणं, नाविन्य. बरोबर. आपण म्हणू शकतो की कोणताही एक फॉर एक्झाम्पल डिझाईन क्रिएट करायचे कार्पेटसाठी. हा तो व्यक्ती म्हणून कार्पेटचं डिझाईन प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या पद्धतीने करेल. हो जसं कॉपी वर्क करता येणार नाही ह्याच्यामध्ये. हा हा आतून आलेलं जे डिझाईन असेल त्यांनी जे निर्माण केलं त्याची निर्माण करण्याची जी क्षमता आहे, कल्पनाशक्ती आहे, हा त्याचं आपण म्हणू शकतो विचार करण्याची जी पद्धत आहे, डिझाईनचं जे नॉलेज आहे, हम्म. ते एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या बेसवरती मुलं शिकतात हा. कंपोजिशन. हा सो ते तिथे उपयोगी पडणार आहे. अच्छा. टीम वर्क, हा टीमवर्क अर्थात ही एक क्वालिटी प्रत्येक, डेव्हलप क्षेत्रात तिथे हवीच. हवीच आहे. हा सो ह्या सगळ्या क्वालिटी तिथे उपयोगी पडणारच आहे. आजच्या पिढीला जास्त गरजेचं आहे. आपण ह्याच्यासाठीच असते ना, एक माणूस घडवायचा आहे आपल्याला. हा बरोबर. मग त्याच्या भावना, त्याच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन ते घडवणं. फक्त पैसा कमवणं हा आणि नोकरी करून पैसा कमवून जगणं हे एक रोबोटिक लाईफ होऊन जाईल. बरोबर. होऊ बरोबर. शकतं. हा पण कलेच्या माध्यमातून त्यांची कल्पनाशक्ती डेव्हलप करून हो. त्याच्या आपण म्हणू की जो माणूस घडतो हा तो अर्थात खरं आयुष्य जगतोय, खरा माणूस म्हणून जगतोय असं म्हणता येईल. बरोबर. ही क्रिएटिव्हिटी जास्त आठवेल. अर्थात क्रिएटिव्हिटी बघा कोणतेही आनंदाचे क्षण जे असतात हा. आपण आपल्या लहानपणाचंच घेतलं तर आपल्या आनंदाचे क्षण आपल्याला जास्त जास्त लक्षात- आठवतात. हो. आता माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगते किंवा आजही माझ्या स्कूलमध्ये सेंटर असल्यामुळे काही मुलं येतात. हा. आणि त्यांचं दिवसभर एक्झाम चालते अच्छा. एलिमेंटरी इंटरमिडिएट आणि ते इतके एन्जॉय करतात. कोणत्या परीक्षेला जाऊन मुलं एवढं एन्जॉय करताना आपण बघत नाही, पण ड्रॉइंगच्या विषयाच्या एक्झाम ज्या आहेत त्या मुलं खरंच एन्जॉय करत असतात. अरे वा. म्हणजे त्यांना ते पुढचं टेन्शन जास्त नसतं. ते हा. ड्रॉइंग जे काय केले त्यांनी प्रॅक्टिस ते करून मोकळे होतात. बरोबर. पण मला स्वतःला आठवतंय मी जेव्हा एलिमेंटरी इंटरमिडिएटची परीक्षा द्यायला दुसऱ्या स्कूलमध्ये सेंटरला गेले होते हा. ते क्षण मला अजून आठवतात अरे की मी वा. तेव्हा परीक्षा कशी 3 तास सलग छान मेहनत घ्यायची हा. पण ब्रेक मध्ये मस्त एन्जॉय करायचं. अच्छा. आणि तेव्हा टेन्शन नव्हतं की पुढच्या पेपरला काय होईल. हो. सो हे आनंदाचे क्षण आजही आपल्याला आठवतात. बरोबर. जसं भिंती रंगवणं पण आपल्या काळी होतच. आपण ते करायचो. बरोबर. आणि ह्या तर हे- सगळ्या ऍक्टिव्हिटीज आता बंद झालेल्या आहेत. हा. त्याच्यामुळे कलेला मी म्हणते तेवढंच इम्पॉर्टन्स पॅरेंट्सने देणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण आजची पिढी हे सगळं मिस करते. हा. ज्या ऍक्टिव्हिटीज आपण केलेल्या आहेत हा. त्या ह्या आजच्या पिढीला ऍक्टिव्हिटीज मिळत नाहीयेत. हो. निदान कलेच्या माध्यमातून त्यांना त्या मिळतील. त्याचा अनुभव मिळावा. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारेल की ह्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत जर एक कुठला बदल करायचा असेल तर तो तुम्हाला काय आवडेल की हा बदल केला तर चांगला फायदा होईल? बदल तर होतायत आहेत असं मला वाटतंय. पण त्यातून माझ्याकडनं मला असं वाटतंय की हा सगळ्यात मोठा एक रोल आहे तो पालक, त्यांच्या टीचर्स
आणि शिक्षण व्यवस्था व्यवस्था. हा. यांचा रोल असणार आहे. आणि तो थोडा चेंज व्हायची गरज आहे, हम्म. की पालकांकडनं सुद्धा प्रोत्साहन मिळालं मिळायला पाहिजे. हवंय. हम्म. नंतर टीचर्स नॉट ओनली आर्ट टीचर्स, हा. पण सगळ्याच टीचर्स, सगळ्याच विषयाच्या टीचर्स यांनी ह्या विषयाला महत्त्व दिलं पाहिजे. हा. की आज ह्या विषयामुळे म्हणजे हा ड्रॉइंगचा पिरियड जो ठेवलाय, त्या पिरियडमध्ये मुलं जेव्हा फ्री होतात तेव्हा ते इतर विषयांच्या वर्गात बसून कॉन्सन्ट्रेट करू शकतात. बरोबर, अगदी सो बरोबर. ते एक तो ब्रेक आहे त्यांच्यासाठी. हा. हा. हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे इतर विषयाच्या टीचर्सने सुद्धा ह्या सब्जेक्टला तेवढंच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. हा. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं ना की काय ड्रॉइंग पण नाही, ड्रॉइंग हा विषय खूपच म्हणजे माझ्यासाठी तरी तो खूप महत्वाचा वाटतो. कारण एवढ्या वर्षात मी बघते, इथे मला एक अनुभव मला सांगावासा वाटेल की मुलं कशी छान प्रगट होतात. म्हणजे ह्या विषयामध्ये त्यांना किती छान फ्रीडम मिळतं. मी आउटडोअरला मुलांना घेऊन जाते नेचरमध्ये. अच्छा. निसर्गात जातात मुलं, मस्त बसतात आणि तुम्हाला जे दिसतंय ते ऑब्झर्वेशनने तुम्ही ड्रॉ करा. मग त्यांना जे दिसेल ते आजूबाजूला, ते फ्रीडम त्यांना मी दिलेलं असतं. तर मुलं बसलेली आहेत आणि एक मुलगा मस्त असं छान ड्रॉइंग करून सबमिट करतो. मी बघते त्याच्या ड्रॉइंग मध्ये पानं, फुलं, झाडं सगळं काढले आणि खाली मस्त घड्याळ काढले. अच्छा. म्हटलं घड्याळ त्याने काढले, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये ते कन्फ्युजन किंवा वेळेचं काहीतरी चालू आहे आणि त्याने ते घड्याळ काढले. म्हणजे हे किती खरं तर कॉन्ट्रास्ट आहे, झाडाच्या मध्ये खाली घड्याळ. पण ते त्याच्या विचाराने त्याने काढले, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी गडबडती चालू आहे की त्यांनी त्या पेपरवरती प्रगट करण्याचा प्रयत्न केला. सो हेच मला सांगायचं की ते फ्रीडम आहे ते तर चुकीचं म्हणू नका. किंवा पॅरेंट, शिक्षक जेव्हा ते ड्रॉइंग बघतात काय मुलं करतात असं जे बोललं जातं ते बदलण्याची गरज आहे. अच्छा. आणि महत्वाचा एक रोल म्हणजे टीचरचा, आर्ट टीचर्सचा. की आर्ट टीचरची शिकवण्याची जी पद्धत आहे ती मुलांना प्रोत्साहन देणारी असावी. त्यांना कुठेही तू काय करून ठेवलंस किंवा हे असं का केलंस, मी असं सांगितलं मग तू असं करायला हवं होतं. तर ह्या गोष्टींपासून जर कला शिक्षकांनी सुद्धा लांब राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी सहसा मुलांवरती लादल्या गेल्या नाही पाहिजेत. त्यांना ते फ्रीडम दिलं पाहिजे. जसं मी आधी म्हटलं की पालकांनी हे फ्रीडम दिलं पाहिजे. कला शिक्षकांनी सुद्धा शिकवण्यामध्ये, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून ते फ्रीडम मुलांना दिलं गेलं पाहिजे. तो हा एक बदल झाला तर मला असं वाटतं मुलं स्वतःहून ड्रॉइंग ह्या विषयाकडे खूपच छान याने बघतील. कॉन्फिडन्स त्यांचा डेव्हलप होईल. मी करू शकतो, मी काहीतरी नवीन निर्मिती करू शकतो, हा एक विश्वास, कॉन्फिडन्स त्यांना पुढे घेऊन जातो. बरोबर. कारण ह्या वयातच त्यांचे हे गुण डेव्हलप होत असतात. म्हणजे आपण म्हणू की अगदी 10वीतल्या मुलांना मी जेव्हा शिकवायला जाते तेव्हा त्या मुलांना अजिबात इंटरेस्ट नसतो. कारण 8वी पर्यंत आपण म्हणजे ओढून ताणून घेतो, करून घेऊ शकतो. पण 10वीतल्या मुलांना कसं कंट्रोल करणार? त्यांचं चॉईस झालेलं असतं. मग त्यावेळेस मला विषय बदलणं गरजेचं आहे. मी नाही सांगू शकत त्यांना की तुम्हाला हे करायचं आहे. मी त्यांना इझी माध्यम, कारण सगळ्यात महत्वाचं 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर त्यांना कलरला हात लावायचा नसतो. कारण त्यांना ते सगळं कॅरी करणं वगैरे ह्या वयातल्या मुलांना आवडत नाही. बरोबर. मग त्यांच्याकडनं काय करून घ्यायचं, पेन्सिल शेडिंग, की पेन्सिल शेडिंग मध्ये कर, किंवा तुझ्याकडे पेन आहे ना, तू पेनाने कर. मग तिथे मी मटेरियलला इम्पॉर्टन्स देणार नाहीये. अच्छा. त्यांना त्यांच्या फ्रीडमला किंवा, आणि ते होतं जेव्हा त्यांना फ्रीडम मिळतं हे मटेरियलच्या बाबतीमध्ये की हा मला पेनाने करता येते, किंवा मी त्यांना प्रोत्साहन देते, नाही छान करतोयस तू, कर, बघ तू किती सुंदर केलंय, तुला वाटलं होतं का हे असं करू शकशील, तू किती सुंदर करतोयस, करू शकतोयस. हे आपण प्रोत्साहनाचे जे वाक्य त्यांच्या समोर आणतो ना तेव्हा त्यांना आणखीन उत्साह वाढतो. 10वीतली मुलं सुद्धा खूप सुंदर करतात, खूप छान वाटतं त्यावेळेस, यार एवढ्या मोठ्या मुलाला सुद्धा मी घेऊन करू शकले. आणि तो मेन म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह होतो त्या विषयावरती. बरोबर. आणि 10वी मध्ये मला असं वाटतंय की हा विषय जास्त महत्वाचा आहे. सतत अभ्यास, क्लास, स्कूल ह्याच्यातनं एक ब्रेक मिळतो त्यांना. त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्यांना मी हे ठासून सांगत असते की हा सब्जेक्ट तुम्हाला कसा हेल्प करणार आहे, तुम्हाला कसं रिलॅक्सेशन मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन एक मीडिया मी ऍड केला, तो म्हणजे कॉफी पेंटिंग. कारण मुलांना कॉफी पिऊन फ्रेश वाटतं, आजच्या पिढीला तरी वाटतं. मग ते पेंटिंग मध्ये आणायचं. मग आता पेंटिंग मध्ये कॉफी पेंटिंग हा विषय आणलाय. अरे वा. की तो तुम्ही करा, माझ्या समोरच करा असं नाहीये, तुम्हाला मी आज गाईड करतेय, तुम्ही असं असं करू शकता. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा तेव्हा हे कॉफी समोर घ्या आणि तुम्हाला जे हवंय ते करा.
अच्छा. मग त्या कॉफीच्या स्मेलने तुम्हाला रिफ्रेशमेंट मिळेल हा. आणि अर्थात पुन्हा तुम्ही त्याच उत्तेजन मिळेल, बरोबर. सो ते आणि एक, ऍड केलं टेनच्या स्पेशली क्लासमध्ये हा, पुढची दिशा ठरवायला पण त्यांना ती मदत करेल. करतो. बरोबर. आणि मेन म्हणजे हा काहीतरी वेगळा मीडिया आहे. हा. ते कुतूहल वाढतं त्यांचं हो. तिथे की मी कॉफीमध्ये यार पेंटिंग. हा, छान आयडिया. म्हणजे मी तर कोविडमध्ये मोठं पेंटिंग कॉफीमध्ये केलं होतं. अरे वा. आणि त्याच्यातनं मला असं वाटलं की नाही, हा विषय मुलांसाठी ठेवलाच पाहिजे, कॉफी पेंटिंग. अच्छा. वेगळा विषय आहे आणि मुलं खरंच आवडीने करतात तो. सो मंडळी, तुम्ही पाहिलं चित्रकला ही फक्त कला नाहीये, तर त्या माध्यमातून मुलांची सहनशीलता, सर्जनशीलता कशी घडतीये, मुलांचा विकास होण्यासाठी कशी मदत होतीये. तर अशाच सगळ्या इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्याबरोबर जोडले राहा. आणि आज आपण सुजाता मॅडमचं इथे आल्याबद्दल धन्यवाद करूया. धन्यवाद.